त्याच्यावर मान्यवर नेमणीचे माझे अध्यक्ष सर्व साठे एज्युकेशन व्यवस्था या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या समाजाचे सगळे पदाधिकारी आणि उपस्थित वर्ग फार बोलण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या जवळ महाराष्ट्राचा एक लहान समाज पण विकसित समाज हा आज विकसित मला सांगितलं की निवडणुकीच्या काळामध्ये सभा होतात वेगवेगळ्या वर्गाच्या होतात वेगवेगळ्या धर्माचे बैठक होतात पण भल्या समाजाची सभा केली होती त्यामुळे आमच्या वर्गाचे एक सण नाही की जसं समाजाच्या इतर घटकाचा स्वतःचा मेळावा होत असतो ही संधी भल्या समाजाच्या लोकांना सुद्धा मिळाली पाहिजे आणि तुम्ही काही वेळासाठी तरी आम्हाला सगळ्यांना भेटून जावं अशा प्रकारची सूचना वकिलांची होती आणि त्यामुळे आज जेव्हा या ठिकाणी येत आहे देशाचे घटना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली. जगामध्ये अनेक देश असेल की त्या ठिकाणी लोकांचं राज्य असताना सुद्धा ते राज्य टिकत नाही आणि त्याचं महत्त्वाचं कारण तो देश चालवण्यासाठी जे संविधान आहे ते संविधान मजबूत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी काळजी घेतली आणि अशा पद्धतीने या देशाची घटना लिहिली की हा देश एकसंघ राहू शकतो. भारताच्या आजूबाजूला अनेक देश आहेत आणि त्याच्या अनेक देशामध्ये कधी ना कधीतरी लोकांचं राज्य हे उद्ध्वस्त झालं ही स्थिती आपल्याला बघायला मिळते. भारत हा एकच देश अपवाद आहे की तो या देशाच्या घटनेनं एकसंघ राहू शकला आणि त्याचे 100% श्रेय हे बाबासाहेब आंबेडकरांना द्यावं. आज ही निवडणूक एवढी का महत्त्वाची आहे तर या निवडणुकीमध्ये ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे त्या लोकांच्याकडून एका वेगळ्या दिशेनं या देशाचा गाडा चालवावा ही भावना त्यांच्या मनामध्ये आहे. आणि तुम्ही आजची वर्तमानपत्र पाहिली आजच्या वर्तमानपत्रामध्ये भाजपच्या कर्नाटकाच्या एका खासदाराचं भाषण आलं आणि त्या भाषणामध्ये त्यांचा जो हेगडे आणि त्या हेगडेने काल कर्नाटकमध्ये असं भाषण केलं की या देशातल्या घटनेमध्ये बदल करण्यासाठी मोदींच्या हाती शक्ती द्या. देशाच्या घटनेमध्ये बदल करावा हे स्वप्न आज भाजपचं नेतृत्व बघत आहे आणि त्यासाठी मतं मागत आहे. उद्याच्याला घटना बदलायचा अधिकार त्यांच्या हातामध्ये आला तर या देशाच्या सामान्य माणसाचे सगळे अधिकार हे उद्ध्वस्त करतील आणि त्यासंबंधीच्या एकदा घटना बदलल्याच्या नंतर काहीही करायचा अधिकार हा तुम्हाला मला राहणार नाही. आपण नेहमी असं सांगतो की हे राज्य हा देश शाहू फुले आंबेडकर
यांच्या विचाराने चाललेलं आहे. शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उभं आयुष्य सामान्य माणसाच्या हिताची जपणूक ही करण्याच्यासाठी घालवलं आणि आज ती विचारधारा तुम्ही संकटात टाकावी अशी पावलं जर कुणी टाकत असेल तर तुम्हाला मला एका भीतीनं हा त्यांच्या मनात पसरतच नाही. मला आठवतं आहे की मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो आणि आम्ही एकदा निर्णय घेतला की औरंगाबादच्या विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं. हा निर्णय मी घेतला. हा निर्णय घेतला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये दंगे सुरू झाले, जाळपोळ सुरू झाली. हा निर्णय कुस्ती खेळ करण्याची शंका वाटायला लागली. पण शेवटी ज्या देशाच्या महान व्यक्तीनं सर्व भारताला घटना दिली त्यांचं नाव देणं हा जर कुणी गुन्हा म्हणत असेल तर हा गुन्हा आम्ही केला आणि हा गुन्हा केला त्याची फिकीर नाही. नाव हे दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि वेळ लागला. पण आज औरंगाबादच्या विद्यापीठाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्या ठिकाणी होऊ शकलं. त्याच्या इच्छा असली तर हे करता येतं. आणि म्हणून आज नेमकी एक पुन्हा ही एक जातीवादी शक्ती, लहान घटकांच्या संबंधी आकर्ष ठेवणारी शक्ती ही पुन्हा डोकं वर काढताय आणि त्याला आवर घातला पाहिजे. आणि ते करायचं असेल तर निवडणुकीमध्ये ज्या शक्ती प्रतिगामी आहेत त्यांचा पराभव करणं हे काम आपल्या सगळ्यांना करायचं आहे. आज बारामती लोकसभा मतदारसंघ याच्याकडे सगळ्या देशाचं लक्ष आहे. असं काय एकदम देशाचं लक्ष? त्यांना ठाऊक आहे की हा मतदारसंघ इथला मतदार हा विचार घेईल. हा विचारी मतदार निर्णय असा घेईल की त्या निर्णयामुळं देशाचा गावगाडा योग्य रस्त्यावर आणण्याच्या संबंधीची कुवत ज्या व्यक्तीमध्ये आहे अशा सुप्रिया सुळेंच्यासारख्या एका महिलेला देशाच्या फाजलीमध्ये पाठवून पुन्हा एकदा या परिसराचा महाराष्ट्राचा नावलौकिक हा वाढवण्याच्या संबंधीची काळजी घेतली जाईल. मी स्वतः पार्लमेंटमध्ये आहे. आज या देशामध्ये पार्लमेंटमध्ये 588 खासदार आहेत. त्या 588 खासदारमध्ये पहिले 2-3 खासदार कोणते याची नोंद जर बघितली तर त्याच्यात बारामतीच्या खासदाराचं नाव पहिल्या 2 मध्ये येतं. 100% हजेरी लोकांचे प्रश्न मांडण्याच्यासाठी पार्लमेंटचा एक दिवससुद्धा चुकत नाही. 98% हजेरी असलेला खासदार कोणता याची चौकशी झाली तर बारामतीच्या खासदाराचं नाव त्या ठिकाणी सगळ्यात वर येतं. आणि म्हणून तुमच्यात काम करणारा, तुमचे प्रश्न मांडणारा आणि तुमच्या सुखदुःखाची समरस होणारं असं व्यक्तिमत्व आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं तुम्हा सगळ्यांच्या समोर सावरलं आहे. आणि त्याची खून ही तुतारी वाजवणारा मनुष्य आहे. खरं म्हणलं तर ही तुतारी माझ्यावरती होणार समाजाची तुतारी. ही तुतारी सर्व माणसाला जागा करणारी तुतारी आहे. आणि त्या तुतारीचा आवाज एकदा आल्याच्या नंतर कुणीही चुकीच्या रस्त्यात जात असेल तर हा आवाज ऐकल्याच्या नंतर कुठं अन्याय अत्याचार होत असेल तर त्याच्या विरुद्ध संघर्ष करण्याच्यासाठी सर्व समाज एकसंध होईल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आणि तेच काम आपल्याला करायचं आहे. आणि बारामतीचा नावलौकिक संबंध देशामध्ये आज जो आणलेला आहे ते काम आपण निश्चितपणाने करू एवढीच खात्री तुमच्या सगळ्यांच्याकडून बाळगतो. या कामाला तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो. अध्यक्ष अहिरांनी
काही प्रश्न या ठिकाणी मांडले. त्यांनी स्वतंत्र महामंडळाचा विषय मांडला. महामंडळामधून समाजाला मिळत नाही अवक्तव्याचा परिणाम काही वेगळा होतो या संबंधीचं दुःख त्यांनी या ठिकाणी मांडले. जरूर त्याचं मार्ग काढावं लागेल. आज मी या ठिकाणी मतं मागण्यासाठी आलो म्हणून मी काय आश्वासन देत नाही, पण असे अनेक निर्णय या महाराष्ट्रामध्ये संधी मिळाली त्यावेळेला माझ्याकडून झाले. तसाच प्रकारचा निर्णय आज या समाजाला सन्मानानं पुढे जाण्याच्यासाठी, तरुण पिढीला शिक्षणाच्यासाठी, कष्ट करण्याचा अधिकार देण्याच्यासाठी जे जे काही करावं लागेल त्यावेळेला मी तुमच्याबरोबर आहे एवढीच खात्री या ठिकाणी देतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.